नमस्कार मंडळी, महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण मूग डाळ व उडीद डाळीचं पीठ वापरून वर्षभर टिकणारी खमंग चवदार अशी सांडगी मिरची बनवतोय। तर रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर वाळवणीची सांडगी मिरची बनवण्यासाठी आपल्याला ज्या कमी तिखट मिरच्या असतात त्या आपल्याला सांडगी मिरची बनवण्यासाठी वापरायच्या आहे। तर सांडगी मिरची बनवण्या अगोदर इथे मी मिरच्या स्वच्छ धुवून घेतल्या आणि कोरड्या करून घेतलेल्या आहे। आता ही मिरची आपल्याला कट करायची, तर दोन्ही साइडने ही मिरची कट करून घ्यायची नाही, तर चाकूने आपल्याला एकाच साइडने ही मिरची अशी कट करून घ्यायची। कट केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की आपल्याला एकाच साइडने अशी मिरची कट करायची, म्हणजे या मिरचीमध्ये आपण जो मसाला तयार करणार आहे तो व्यवस्थित भरता येतो। तर बघू शकता सेम पद्धतीने इथे मी आता सर्व घेतलेल्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत। तर आता ह्या कट केलेल्या मिरच्या थोड्या वेळासाठी बाजूला ठेवू आणि मिरचीमध्ये भरण्यासाठी मस्त खमंग चवदार असा मसाला तयार करून घेऊ। तर मसाला बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी दही घेतलेला आहे। इथे दही मी घरगुतीच घेतलंय, तुम्ही मार्केटचं सुद्धा वापरू शकता, पण सांडगी मिरचीसाठी आपल्याला थोडंसं आंबटच दही वापरायचं आहे। त्यानंतर या दह्यामध्ये 3 चमचे मीठ घालायचं, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर टाकून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये टाकण्यासाठी इथे मी 2 चमचे उडदाची डाळ आणि 2 चमचे मुगाची डाळ घेतली। याचं आपल्याला पावडर तयार करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी ह्या डाळी तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये ग्राइंड करून सुद्धा वापरू शकता, पण इथे मी 1 किलो मूग डाळ आणि 1 किलो उडीद डाळचं प्रमाण घेऊन ह्या डाळी गिरणीमधूनच दळून आणलेला आहे। तर डाळीचं इथे मी 4 चमचे पीठ वापरलेलं आहे। बघू शकता घेतलेलं पीठ छान बारीक आहे। तुम्ही जर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळी ग्राइंड केल्या असतील तर एक वेळ चाळणीने चाळून घ्या आणि नंतर या मसाल्यामध्ये वापरू शकता। तर आता टाकलेले सर्व मसाले आपल्याला दह्याच्या मिश्रणामध्ये एकजीव करून घ्यायचे आहे। दोन्ही डाळीचं पीठ वापरल्यामुळे आपली सांडगी मिरची चवीला छान चवदार तयार होते। तर या ठिकाणी दह्याच्या मिश्रणामध्ये सगळे मसाले छान एकजीव झालेले आहे आणि बघू शकता तयार झालेला मसाला खूप पातळ नाही, असा छान घट्ट तयार झाला आहे। आता तयार झालेला मसाला आपल्याला चिरलेल्या मिरचीमध्ये भरून घ्यायचा आहे। तर हातामध्ये अशी मिरची धरायची आहे आणि त्यानंतर एका हाताने मिरचीमध्ये तयार केलेला मसाला भरून घ्यायचा आहे। तर बघू शकता मस्त असा छान हा तयार केलेला मसाला मिरचीमध्ये भरून घ्यायचा आहे आणि मिरचीच्या बाहेरून खूप जास्त मसाला लावण्याची गरज नाही, थोडासाच मसाला लावायचा आहे, कारण मिरची वाळल्यानंतर त्याला चिटकलेला मसाला तो गळून जातो, त्यामुळे जास्तीत जास्त मसाला मिरचीच्या आतमध्ये भरायचा आणि बाहेरून थोडासाच अशा पद्धतीने भरून घ्यायचा। तर आता ही मिरची बाजूला ठेवते आणि परत एका मिरचीमध्ये तुम्हाला मी मसाला भरून दाखवते। तर सेम पद्धतीने आपल्याला मिरची हातामध्ये पकडून घ्यायची आणि त्यानंतर दुसऱ्या हाताने या मिरचीमध्ये अशा पद्धतीने तयार केलेला मसाला भरून घ्यायचा आहे। तर सेम पद्धतीने चिरलेल्या मिरच्यांमध्ये आपल्याला हा मसाला भरून घ्यायचा आहे। तर इथे मी सर्व मिरच्यांमध्ये मसाला भरून घेतलेला आहे। बघू शकता छान असा मसाला मिरच्यांमध्ये भरून घेतला। तर आता ह्या मिरच्या आपल्याला उन्हामध्ये वाळवत घालायच्या। तर वरती मी उन्हामध्ये एका प्लास्टिक सीटवर ह्या एकदम पातळ मिरच्या वाळू घालणार आहे। मिरच्या वाळण्यासाठी 4 ते 5 दिवस लागतात। तर 5 दिवसानंतर इथे आपल्या मिरच्या वाळून तयार झालेल्या आहेत आणि वाळल्यानंतर बघू शकता मस्त अशी आपली वर्षभर टिकवण्यासाठी सांडगी मिरची तयार झाली। आता वाळल्यानंतर ह्या मिरच्या मी तुम्हाला तेलामध्ये तळून दाखवते। सांडगी मिरची तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतले। गरम तेलामध्ये मिरच्या टाकायच्या आणि झाऱ्याने दाबत छान अशा ब्राऊन रंगाची ही सांडगी मिरची तळून घ्यायची आहे। तर बघू शकता तळल्यानंतर मस्त अशी सांडगी मिरची फुललेली आहे। तर ही मिरची बाजूला ठेवते आणि परत थोड्याशा मिरच्या मी तळून दाखवते। सेम पद्धतीने मिरच्या तेलामध्ये टाकायच्या आणि छान अशा ब्राऊन रंगाच्या तेलामध्ये ह्या सांडग्या मिरच्या तळून घ्यायच्या आहे। तर सेम पद्धतीने इथे मी थोड्याशा सांडग्या मिरच्या तळून घेतलेल्या आहेत। तर या ठिकाणी बघू शकता खूप छान अशी आपली सांडगी मिरची तळून झालेली आहे आणि मस्त कुरकुरीत ह्या सांडग्या मिरच्या तयार होतात आणि तोंडी लावण्यासाठी तुम्ही ही सांडगी मिरची नुसती वरण भातासोबत सुद्धा खाऊ शकता। चवीला खूप खमंग चवदार ही सांडगी मिरची लागते। तर माझ्या पद्धतीने वर्षभर टिकणारी अशी वाळवणीची सांडगी मिरची तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत
बाय बाय, टेक केअर.